संजीवनी प्रतिष्ठान शिक्षणशास्त्र महाविद्यालय कुरुंद, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर, BEd द्वितीय वर्ष 2024-25. विद्यार्थी शिक्षकाचे नाव थोरात विद्या रामदास. विषय सांकेतांक 212. विषय उद्योजकता विकास. प्रात्यक्षिकाचे नाव एक शैक्षणिक उत्पादन विकसन. मार्गदर्शक प्राध्यापक काळेसर. घटक मृदा प्रकार. महाराष्ट्रातील मृदेचे सर्वसाधारण प्रकार. कृषी हवामानानुसार महाराष्ट्राच्या मृदेचे प्रकार पुढील प्रमाणे: काळी मृदा, तांबडी मृदा, जांभी मृदा, तांबूस तपकिरी पिवळसर मृदा, किनारी गाळाची मृदा, गाळाची मृदा, रेगूर काळी मृदा. महाराष्ट्रातील 90% बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे. या भागातील हवामान उष्ण व कोरड्या स्वरूपाचे असते. ही विम्ल प्रकारची मृदा असते. या मृदेस काळा रंग टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटमुळे येतो. या मृदेत कापसाचे पीक घेतले जाते. मृदेत ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता जास्त असते. यात कॅल्शियम कार्बोनेट, पोटॅश व चुना ही पोषक तत्वे मुबलक असतात, तर फॉस्फरसची कमतरता असते. ही मृदा परिपक्व मृदा आहे. नॅशनल ॲटलासमध्ये मंडलीय मृदा म्हणून संबोधतात. पूर्व विदर्भ वगळता गोदावरी, तापी, भीमा व कृष्णा खोऱ्यात सर्वत्र आढळते. तांबडी मृदा. जास्त पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. जास्त पावसामुळे ती ॲसिडिक बनते. फेरस ऑक्साईडमुळे या मृदेस लाल रंग येतो. यात सेंद्रिय पदार्थ व नायट्रोजनची कमतरता असते, तर लोह, कॅल्शियम व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते. ही मृदा उत्तर कोकणात व त्यालगतच्या सह्याद्रीच्या माथ्यावर आढळते. ही मृदा नापीक आहे. जांभी मृदा. मृदेच्या लॅटेराइट प्रकारामध्ये मोडणारी ही मृदा आहे. जांभा या खडकाचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते. लोह व ॲल्युमिनियम संयोगामुळे जांभा रंग प्राप्त होतो. दक्षिण कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यात ही मृदा आढळते. या मृदेत नत्र, पालाश व सेंद्रिय द्रवांचे प्रमाण अत्यंत कमी असते. फळाच्या दृष्टीने ही मृदा अधिक उपयोगी असते. या मृदेत काजू व आंबा ही फळपिके घेतली जातात. जांभी मृदेच्या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे पावसात मृदेची धूप जास्त होते. ही मृदा ओलावा टिकवून ठेवू शकत नाही. किनारी गाळाची मृदा. ही मृदा कोकणातील नद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून तयार झाली आहे. यात चिखल व रेतीचे प्रमाण अधिक असते. या मृदेत भात, नारळ, पोफळी, आंबा, फणस इत्यादी उत्पादन घेतात. हिला भाबर मृदा असेही म्हणतात. गाळाची मृदा. तापी, पूर्णा नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे 300 मीटर उंचीचे गाळाचे थर सातपुडा व सातमाळा अजिंठा डोंगररांगा दरम्यान झाले आहे. ही मृदा अत्यंत सुपीक आहे. ऊस, कापूस, केळी व गळीत धान्याचे उत्पादन होते. ही मृदा धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला जिल्ह्यात व पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळते. तर आज आपण मृदेचे प्रकार हा घटक अभ्यासला.